नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन लाकडे मॅथ्स बाय लाकडे सर या यूट्यूब चॅनल आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, यापूर्वी आपण शेकडेवारीचे पहिले लेक्चर बघितलेले आहे, तर आज आपण त्यामधलाच दुसरा भाग आज आपण पाहणार आहोत. तर बघा, काय दिलं आपल्याला, एक चे 2/9 चे 3/7 चे 1/3 जर किती 16 असेल, काय म्हटलं आपल्याला, 1 चे 2/3 चे 3/7 चे 1/3 जर किती असेल 16 असेल, किती असेल 16 असेल, तर त्या संख्येचे 25% किती. तर त्या संख्येचे म्हणजेच काय, आपल्याला x चे म्हणजे 25% आपल्याला काढायचं आहे. तर बघा, अगोदर काय करावं, x ची किंमत काढावी लागेल. काय काढावं लागेल आपल्याला, x ची किंमत काढावी लागेल. तर बघा, x चे म्हणजे काय असतो, गुणाकार. चे म्हणजे काय असतो, गुणाकार. 2/9 चे म्हणजे काय, गुणाकार. ठीक आहे, चे म्हणजे काय, गुणाकार. 3/7 चे किती, 1/3 किती आहे म्हणते, 16 आहे. किती आहे, 16 आहे. तर बघा, या 3 सोबत हे 3 कटेल. ठीक आहे, तर बघा, असा आणि असा असा काय असतो, भागा. फक्त क्रॉस काय होत असतो, गुणाकार होतो. क्रॉस काय होत असतो, गुणाकार. तर बघा, बे एक बे, बे आठी 16 म्हणजे x बरोबर काय भेटले आपल्याला, 8 गुणाकारला किती, खालची संख्या पूर्ण वरती गुणाकारला जाईल. गुणाकारला किती, 7. गुणाकारला किती, 9. गुणाकारला किती, 9. समजलं मित्रांनो इथपर्यंत. तर बघा, तर काय भेटेल आपल्याला, x बरोबर किती, आठीसाठी 56. 56 गुणाकारला किती, 9. तर बघा, x ची किंमत किती भेटला आपल्याला, x बरोबर 9 सख 54. 9 सख 54. तर किती, हातचे आले 5 है ना. तर बघा, 9 5 किती, 45. 45 ने 5 किती झाले, 50. म्हणजेच आपल्याला x ची किंमत किती भेटली, 504. x ची किंमत किती भेटली, 504. तर आपल्याला 504 चे 25% काढावं लागेल. 504 चे किती, 25% अपॉनला किती, टक्केचे 100. ठीक आहे, समजलं मित्रांनो इथपर्यंत. तर बघा, 25 येतो 25, 25 चोक 100. 25 एके 25, 25 चोक 100. म्हणजेच किती भेटले आपल्याला, 504 अपॉनला किती, 4. तर भाग द्या पुन्हा, किती, 4 एक, बघा 504 ला भाग देऊ, 4 एक 4, 1 उरला 10 झाले, 4 दुनी 8, पुन्हा किती, 2 उरले, किती उरले, 2 उरले, किती झाले, 24 झाले. तर किती, 4 सख 24. म्हणजे आपलं उत्तर काय मिळाले मित्रांनो, 126. किती मिळाले, 126. तर नोट करून घ्या. बघा, नंतरचा प्रश्न काय म्हणतो, एका संख्येचे 30% चे 20% बरोबर किती आहे, 54 आहे. बरोबर किती आहे, 54 आहे. तर ती संख्या कोणती. तर बघा, काय म्हटलं, एका संख्या म्हणजे आपण त्या संख्येला काय म्हणू, एक्स म्हणू. काय म्हणू, एक्स. ती संख्या कोणती म्हणू, एक्स. चे किती टक्के, 30%. चे म्हणजे काय, गुणाकार. किती, 30. टक्केचे 100 खाली. चे म्हणजे पुन्हा काय, चे 20% म्हणा. चे म्हणजे गुणाकार 20. टक्केचे 100 खाली. टक्केचे 100 खाली. तर बघा, बराबर किती आहे म्हणते, 54 आहे. बराबर किती आहे, 54. ठीक आहे, समजलं मित्रांनो इथपर्यंत. तर बघा, भाग देऊ आपण, किती, या शून्यासोबत हा शून्य घटला, या शून्यासोबत हा शून्य घटला. ठीक आहे, वरच्या कोणत्याही गुणाकारला जर असेल, वरच्या कोणत्याही संख्येसोबत खालची संख्या आपल्याला काढता येते, जर भाग जात असेल तर. ठीक आहे, तर बघा, मग आपल्याला काय भेटलं, तर एक्स बरोबर एक्स गुणाकार 9 3 दोन्ही किती होते, 6 आणि खाली किती आहे, 100. किती, 100 बरोबर किती, 54. बरोबर किती, 54. तर बघा, 6 एकम 6, 6 9 54. 6 9 54. म्हणजेच हे 100 पुढे जाईल इकडे गुणाकारला. म्हणजे एक ची किंमत किती भेटेल आपल्याला, 100 गुणिला 9 म्हणजे किती, 900. किती भेटणार आपल्याला, 900. ठीक आहे, तर नोट करून घ्या. बघा मित्रांनो, त्याच प्रकारचा आणखी प्रश्न बघूया. तर एका संख्येचे 20%, बघा, एका संख्येचे 20% म्हणजे एका संख्येचे 20% म्हणजे किती, 20/100. एकचे म्हणजे एक संख्या म्हणजे कोणती झाली, एक म्हणजे एक संख्या म्हणजे कोणती झाली, एक्स मानू आपण. ठीक आहे, आणि जे किती म्हटलं आपल्याला, 10%. चे किती, 10%. टक्केचे 100 लिहावं लागेल खाली. चे 10% बरोबर किती आहे म्हणते, 96. बरोबर किती आहे, 96. बरोबर किती आहे, 96. तर आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, एक ची किंमत काढायची आहे. कशाची किंमत काढायची आहे, एक ची किंमत. तर बघा, या दोन शून्यासोबत हे दोन शून्य कटले, बरोबर आहे, या दोन शून्यासोबत दोन शून्य कटले. तर बघा, या दोन्ही आपण इकडे भाग देऊ, किती, 2 8 आणि किती उरला, 1 उरला, 16 झाले, 2 8 16. म्हणजेच एक्स बरोबर आपल्याला काय मिळेल,
ते 100 इकडे गुणाकारला जाईल. म्हणजेच किती 48 गुणाकारला किती 100. तर 1 ची किंमत किती भेटली आपल्याला 4800. किती भेटली आपल्याला 4800. ठीक आहे. बघा मित्रांनो, सामान्य प्रश्न काय म्हणतो, 72 चे 9% हे कोणत्या संख्येचे 20% आहे? कोणत्या संख्येचे 20% आहे? तर बघा किती 72 आहे ना, 72 चे किती 9%. 72 चे म्हणजे काय असतो गुणाकार. किती 9% चे 100 खाली कोणत्या संख्येचे आहे म्हटलं तर बरोबर साईन देऊन घ्यायचं. ठीक आहे. कोणत्या संख्येची माहिती आहे का म्हणून x चे म्हणजे काय गुणाकार किती आहे 20% आहे. किती आहे 20% आहे. समजलं मित्रांनो इथपर्यंत? तर बघा, तर काय होईल यामध्ये पहा, या 20 × 20 20 पंच 100 20 पंच 100. तर बघा, तर इथे आपण भाग देऊ शकतो. किती 5 × 5 5 दुनी 10. तर किती भेटणार इथे 20 भेटणार. किती भेटणार 20. तर बघा आपल्याला x बरोबर सरळ लिहिलं मी किती 72 गुणाकारला किती 9 अपॉन किती 20 मिळाले. समजलं मित्रांनो इथपर्यंत? तर बघा किती 4 पंच 20 4 ने भाग दिला तर किती येणार 4 × 4 4 8 32. तर x बरोबर काय भेटलं आपल्याला 162 भागाकारला किती 5. 162 भागाकारला किती 5. तर काय मिळेल 162 भागाकारला 5 म्हणजे 5 3 किती होते 15. 3 चा भाग केला नंतर किती उरले 12 उरले. 5 दुनी 10 2 चा भाग केला 2 उरले. 2 ला 5 ने भाग नाही जात म्हणून किती पॉईंट दिला. तर किती 20 झाले तिथे. तर 5 20. तर किती भेटले आपल्याला उत्तर? x ची किंमत किती भेटली 32.4. किती भेटले मित्रांनो 32.4. तर नोट करून घ्या. बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न काय म्हणतो, a हा b च्या 5 पट आहे. बघा काय म्हटलं आपल्याला, हे a आहे आणि काय b आहे. समजून चला a हा b च्या 5 म्हणजे b जर x असेल तर a काय असेल 5x असेल. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो, जर b जर 1 असेल तर a किती राहणार 5. a किती राहणार 5. तर मग काय म्हटलं आपल्याला, तर b हा a पेक्षा किती टक्क्याने कमी, ज्याच्याशी तुलना केली ते काय म्हणायचं 100% म्हणायचं. तो काय म्हणायचा 100. म्हणजेच बघा, म्हणजेच कुणाशी तुलना केली a पेक्षा म्हटलं म्हणजे a शी तुलना केली म्हणजे 5 बरोबर किती 100%. 5 बरोबर किती 100%. आणि b a पेक्षा कितीने कमी आहे 4 ने कमी आहे. कितीने कमी आहे 4 ने कमी आहे. तर म्हणजेच किती ते संख्या खाली संख्या आणि प्रतिशत खाली प्रतिशत म्हणायचे म्हणजे टक्क्याखाली टक्के बरोबर x%. तर बघा काय होणार याच्यामध्ये क्रॉस गुणाकार होत असतो आणि असं आणि काय होत असतो भागाकार. बघा असा पण भागाकार, असा पण आणि असा पण भागाकार होईल. ठीक आहे. तर बघा आता मग मी इथे डायरेक्ट काढतो तर किती 5 ने भाग दिला तर किती 5 दुनी 10 हा 1 0 म्हणजे 20 चा भाग गेला तर क्रॉस इथे काही नाही म्हणजे 1 आहे. 1 गुणिले 1 म्हणजे x बरोबर किती 20 गुणिला किती 4. तर किती x बरोबर किती भेटणार 20 चोक 80. तर किती टक्क्याने कमी आहे, किती टक्क्याने कमी आहे 80% कमी आहे. किती टक्क्याने कमी आहे 80% कमी आहे. तर नोट करून घ्या. बघा मित्रांनो, त्याच प्रकारचा प्रश्न आहे परंतु थोडं चेंज. आता याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला बघा, a हा b च्या 4 पट आहे. a कोण a है ना, a हा b च्या किती 4 पट आहे. म्हणजेच किती राहणार, b जर 1 राहील तर a किती राहणार 4 राहणार. a किती राहणार 4 राहणार. इथपर्यंत समजलं तुम्हाला? तर बघा आता नंतर काय म्हणलं आपल्याला, तर a हा b पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. अगोदरच्या प्रश्नामध्ये आपल्याला कमीची विचारली होती. ठीक आहे. आता काय विचारलं आपल्याला जास्त किती आहे. तर बघा काय म्हटलं आपल्याला, तर कोणापेक्षा म्हटलं आपल्याला a हा b पेक्षा कोणासोबत तुलना केली b सोबत. तर म्हणजेच 1 बरोबर काय मानावं लागेल आपल्याला 100%. 1 बरोबर किती 100%. तर कितीने जास्त आहे 3 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे तर 3 बरोबर किती टक्के. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर काय भेटेल आपल्याला x गुणिले x म्हणजे x आणि 100 गुणिले 3 म्हणजे किती 300. म्हणजे किती भेटलं आपल्याला उत्तर 300% काय आहे जास्त आहे. 300% काय आहे जास्त. किती 300% जास्त. तर नोट करून घ्या. बघा नंतरचा प्रश्न काय म्हणतो, एक संख्या आपल्या बघा एक संख्या आपल्या 16% पेक्षा 42 ने काय आहे जास्त आहे है ना, 42 ने जास्त असेल तर ती संख्या कोणती. बघा काय करायचे यामध्ये, तर ती संख्या कोणती बघा x आहे है ना. ही संख्या जी म्हणते किती आपल्या, ही संख्या आहे म्हटलं तर बरोबर किती आपल्या किती 16% पेक्षा है ना, किती 16% चे 100 खाली पेक्षा कितीने जास्त आहे 42 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे 42 ने जास्त आहे.
तर ती संख्या कोणती? तर बघा आता मला सांगा इथे किती झाले 16 गुणिले x म्हणजे 16x अपॉन 100. ठीक आहे, x कडे येणार म्हणजेच काय भेटणार आपल्याला x वजा 16x अपॉन किती आहे 100 अपॉन किती आहे 100. समजलं मित्रांनो इथपर्यंत? बराबर किती आहे 42. बराबर किती आहे 42. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर बघा आता काय करू आपण 4 ने भाग देऊ अगोदर. किती 4 चूक 16 इथे भाग दिला तर किती मिळणार आपल्याला 25. किती मिळणार 25. तर नंतर काय करावं लागेल 25 ने x ला गुणावं लागेल. नंतर हे 4x त्यामध्ये मिळवावं लागेल. बघा 25 गुणिले x म्हणजे किती भेटणार आपल्याला 25x. मग वजाचं साईन जसच्या तसं आणि इथे किती आहे 4x अपॉन किती जो बेस आहे तो बेस जसच्या तसं बराबर किती 42. बराबर किती 42. तर बघा 25x मधून 4x गेले किती मिळाले आपल्याला 21x. किती मिळाले 21x बराबर अपॉन किती 25 बराबर किती आहे 42. ठीक आहे, समजलं मित्रांनो? तर बघा 21 एकम 21 21 दुने 42 21 दुने 42. तर हे 25 इकडे गुणाकारला जाईल तर x ची किंमत किती मिळेल आपल्याला 50. x ची किंमत किती मिळाली 50. ठीक आहे मित्रांनो, नोट करून घ्या. बघा मित्रांनो सामान्य प्रश्न काय म्हणतो एका संख्येमधून त्याच संख्येचे 40% वजा केले असता 40% वजा केले असता 600 बाकी राहते. किती राहते 600 बाकी राहते. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? तर बघा एका संख्येमधून म्हणजे संख्या कोणती आहे ती x आहे है ना. किती वजा करायचे या संख्येचे किती 40% म्हणजे या संख्येचे किती वजा करायचे आपल्याला 40% वजा करायचे. किती 40% वजा करायचे आहे. तर बाकी किती उरते 600. सिंपल आहे. ठीक आहे, तर बघा 100 गुणिले x म्हणजे 100x वजा किती 40x अपॉन किती आहे बेस जसच्या तसा ठेवायचा. बेस जसच्या तसा ठेवायचा. तर बराबर किती उरते 600. बराबर किती उरते 600. तर समजलं मित्रांनो? तर बघा ह्या x म्हणजे हे वरची टर्म ही पूर्ण संख्या वजा करावी लागते. ठीक आहे, पूर्ण संख्या वजा करावी लागते. म्हणून काय करायचं 100 गुणिले x आणि वजा साईन जसच्या तसं ठेवायचा आणि 40 गुणिले x जसच्या तसे आणि बेस तो तसाच राहायला पाहिजे खाली. ठीक आहे, तर बघा आपल्याला काय मिळेल 100x मधून किती 40x गेले किती राहिले 60x राहिले. किती राहिले 60x अपोनला किती आहे 100 किंवा हे 100 इकडे गुणाकारला घेऊन जायचे. किती 600 गुणाकारला किती 100. ठीक आहे, तर बघा या चिन्हासोबत हा चिन्ह कटला. 6 एक 6 6 10 60 म्हणजेच आपल्याला x ची किंमत किती मिळाली 10 गुणिले 100. किती 10 गुणाकारला किती 100 म्हणजेच किती मिळाले आपल्याला 1000. किती मिळाले 1000. तर मित्रांनो त्याच प्रकारचा प्रश्न आहे आपण एक बघूया. ठीक आहे, एक संख्या आपल्या 14% पेक्षा म्हणजेच किती एक संख्या आहे ती आपल्या 14% पेक्षा म्हणजे एक्सच्या किती 14% 100 खाली घेऊन घेऊ. कितीने जास्त आहे 86 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे 86 ने जास्त आहे. ठीक आहे, कितीने जास्त आहे 86 ने जास्त आहे. तर आपल्याला ती संख्या काढायची आहे ना. ती संख्या काढायची तर काय होणार मित्रांनो एक्स. आता ही एक्स टर्म इकडे आणू तर काय होणार वजा मध्ये होणार किती वजा 14x. किती 14x अपॉन किती आहे 100 अपॉन प्रतिशतचे 100 बराबर किती 86. बराबर किती इकडे उरले 86. ठीक आहे मित्रांनो, समजलं इथपर्यंत? तर आपण दोन्ही भाग करू बेसाठी 14 दोन्ही भाग करूला तिथे किती मिळेल 50. ठीक आहे, तर आता बघा काय होणार 50 गुणिले x म्हणजे किती 50x वजा किती 7x अपोनला किती आहे नाही सॉरी किती 50. तर बरोबर किती 86. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? तर बघा आता काय होणार 50x मधून 7x गेले किती राहिले 43x अपॉन किती आहे 50 अपॉन किती आहे 50 बराबर किती आहे 86. बराबर किती आहे 86. ठीक आहे, तर बघा 43 एक 43 43 दोन्ही किती होते 86. 43 दोन्ही किती होते 86. तर हे 50 इकडे गुणाकारला जाईल म्हणजेच x बरोबर 50 गुणिले 2 म्हणजे किती मिळेल आपल्याला. बघा मित्रांनो समोरील प्रश्न काय म्हणतो दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 30% व 20% कमी आहे. 30% आणि 20% कमी आहे. तर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. तर बघा आता बघा समजून झाला 3 संख्या आहे a b आणि c. ही तिसरी संख्या ही दुसरी संख्या ही पहिली संख्या. बघा तिसऱ्या संख्यापेक्षा म्हटलं म्हणजेच काय म्हणायचे तिसरी संख्या नेहमी काय म्हणायची 100 म्हणायची. तिसरी संख्या म्हणजे ज्या संख्येची तुलना केली ती अगोदर काय 100 मानून घ्यायची.
तर बघा नंतर काय दोन संख्या आहे ना, म्हणजेच अनुक्रमे म्हटलं आपल्याला किती तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे किती टक्क्याने कमी आहे 30% कमी म्हणजे किती होणार आहे 70 होणार 100 किती 30% कमी म्हणजे किती 30 वजा करून टाकायचे ठीक आहे सरळ. नंतर दुसरी किती आहे 80 दुसरी किती आहे 80 दुसरी किती आहे 80 समजले इथपर्यंत. तर मग काय म्हटलं आपल्याला बघा नंतर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे तर पहिलीच कोणासोबत तुलना केली पहिल्या संख्येसोबत तुलना केली पुन्हा ज्या संख्येसोबत तुलना केली ती 100 मानून घ्यायची ठीक आहे. तर किती 70 बरोबर किती 100% बरोबर आहे. किती टक्क्याने जास्त आहे 10ने जास्त आहे म्हणजे किती टक्क्याने नाही कितीने जास्त आहे 10ने हे काय झालं संख्या झाला टक्क्याने झाले कितीने जास्त आहे 10ने जास्त आहे तर किती 10 बरोबर किती ठीक आहे x%. ठीक आहे तर बघा या चिन्हासोबत हा चिन्ह घडला क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार म्हणजेच काय मिळणार आपल्याला 7x बरोबर किती 100 7x बरोबर किती 100. तर मला सांगा x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 100/7. तर आपण याला काढू अपूर्णांकामध्ये 7 एकम 7 उरले किती 3 7 चूक 28 किती उरले 2 है ना बघा 7 एक 7 है ना 3 उरले म्हणजे 30 झाले 7 चूक 28 किती उरले 2 जे 2 उरले ते वरती लिहायचे आणि 7 भागाकारलाच ठेवायचे म्हणजे किती 14 2/7% काय आहे जास्त आहे काय आहे जास्त आहे. ठीक आहे मित्रांनो नोट करून घ्या. जर आपल्याला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. धन्यवाद.